नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। शिक्षक भरती कधीपर्यंत पूर्ण होईल, म्हणजे आपल्याला ज्या जाहिराती आहेत त्या कधी बघायला मिळतील आणि फायनल सिलेक्शन होऊन शाळेमध्ये कधीपर्यंत आपण जॉईन होऊ या संदर्भामध्ये प्रत्येक जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत। त्याचबरोबर आता रिसेंटली जाहिरातींसाठी मुदतवाढ मिळालेली आहे, त्यामुळे आता नेमकी किती पदांची भरती होईल, परत मुदतवाढ मिळेल का, आणि ज्या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं होतं की जून महिन्यामध्ये शाळेत शिक्षक मिळतील, त्यानंतर जुलै, आणि आता 15 ऑगस्ट ही तारीख दिलेली आहे, तर खरंच 15 ऑगस्ट पर्यंत शाळेमध्ये शिक्षक जॉईन होतील का, आणि मेरिट कुठपर्यंत येईल, नंबर लागेल का, खरंच शिक्षक भरतीसाठी जे प्रेफरन्स द्यायचे आहेत त्यासाठी बॅच जॉईन करण्याची गरज आहे का, अशा आणि विविध प्रश्न जे तुमच्या मनामध्ये आहेत, तर त्याच प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आलेली आहे। तर या संदर्भामध्ये आज आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, अजूनही तुम्ही चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। यापुढे आपल्या अपडेट रेग्युलर राहण्याचा किंवा रेग्युलर पद्धतीने देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम जी आपली जाहिरात आहे, जाहिरातींसाठी मुदतवाढ दिलेली आहे, तर बऱ्याच जण त्यामुळे त्यांना की मुदतवाढ, एवढी मुदतवाढ का, कारण अगदी 1 मे पासून जाहिराती आस्थापनांना अपलोड करण्यासाठी मुदत दिलेली होती, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये खूप कमी पद्धतीने जाहिराती अपलोड झालेल्या होत्या आणि आता असं झालेलं आहे बऱ्यापैकी जाहिराती फायनलाइज झालेल्या आहे। थोड्याफार प्रमाणात त्यांच्या ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचमुळे ही मुदतवाढ मिळते आहे, आणि ही मुदतवाढ पॉझिटिव्हली घ्या जेणेकरून तुमचा या भरतीमध्ये नंबर लागेल। कारण जर एका मुदतवाढीमुळे जर 2 ते 3 हजार जास्त जागा येणार असतील तर नक्कीच याचा आपल्या सर्वांना फायदा होणार आहे, या मुदतवाढीचं नुकसान नाही आहे। हां, यामुळे काय होणार, थोडंसं जी भरती प्रक्रिया आहे 1 ते 2 महिने, 1 ते 1.5 महिना डिले होण्याची शक्यता आहे। आता ज्या पद्धतीने आपल्याला अधिकारी वर्ग सांगतात किंवा शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की 15 ऑगस्टपर्यंत शिक्षक भरती होईल, तर 15 ऑगस्टपर्यंत शिक्षक भरती मित्रांनो सध्याच्या घडीला तरी होऊ शकत नाही, कारण 20 जुलैपर्यंत आपल्याला जाहिरातींसाठीच मुदतवाढ मिळालेली आहे। त्यानंतर कदाचित मुदतवाढ मिळेल किंवा नाही मिळणार, परंतु त्या पुढचे काही दिवस कुठल्याच प्रकारची अपडेट नसेल, आणि त्यानंतर एक 8 ते 10 दिवसांनंतर, 15 दिवसांनंतर आपल्याला प्रत्यक्षात जाहिराती पोर्टलवर बघायला मिळतील। प्राधान्यक्रम देण्यासाठी सुरुवातीला 15 दिवसाची मुदत मिळेल आणि त्यानंतर मग 8-8 दिवस, 10-10 दिवस अशा पद्धतीने एकदा किंवा दोनदा मुदतवाढ मिळेल, आणि त्यानंतर जवळपास तुमची यादी लागायला तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक झाल्यानंतर जवळपास 1 महिन्याचा कालावधी लागू शकतो, कारण यादी तयार करणं हे जिकरीचं काम आहे, तर त्यामुळे त्यासाठी 1 महिना, त्यामुळे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ही शिक्षक भरती आपली पूर्णत्वात जाईल, म्हणजे तुमचं सिलेक्शन फायनल यादी लागून मग त्यानंतर पुढे तुमचं DB त्या जिल्हा परिषदांना, अशा पद्धतीने ही प्रोसेस सगळी जाणार आहे। परंतु याला जरी ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी जात असला तरी ही चांगली बातमी आहे, कारण गेल्या काही दिवसांमध्ये जाहिराती अपलोड होण्याची संख्या ही खूप जास्त प्रमाणात आहे। ज्या पद्धतीने आपण अपेक्षा केल्या होत्या, जेवढ्या जागांची जाहिरात येईल त्यापेक्षा जास्त जागांची जाहिरात येत आहे, आणि खरंच ही तुमचंच क्रेडिट सर्व तुम्हाला जाते की बऱ्याच जणांनी ज्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्हा परिषद असो, महानगरपालिका, नगरपालिका, प्रायव्हेट आस्थापनांना प्रत्येकाने जाऊन, बऱ्याच जणांनी जाऊन तिथे जाहिराती देण्यासाठी त्यांना आपण वेगवेगळी निवेदनं केली, तर त्याचं हे फलित आहे, आणि त्याचमुळे ह्या एवढ्या मोठ्या जागा आपल्याला येताना दिसत आहे। बघा आता ज्या जागा अपलोड होत आहे, तर कुठल्या जिल्हा परिषदेमध्ये किती आहे, जिल्हा परिषदांचा आकडा किती येऊ शकतो, तर 10 ते 12 हजार पदांच्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांचा आकडा हा येऊ शकतो। मग यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, आपल्या जिल्हा परिषदा आणि नगर परिषद वगैरे या जागा सगळ्या 10 ते 12 हजारांपर्यंत येऊ शकतात, आणि उर्वरित 8 ते 10 हजार जागा ह्या आपल्या प्रायव्हेट संस्थांच्या असणार आहे। त्यामुळे मेरिट बऱ्यापैकी खाली येण्याची शक्यता आहे। इवन मागच्या भरती एवढीच किंवा त्याहीपेक्षा जास्त यावेळी भरती प्रक्रिया होऊ शकते, त्यामुळे खरंच ही खूप चांगली बातमी आहे। त्यामध्ये माझ्याकडे काही जागा आहेत की ज्या अपलोड, म्हणजे ज्या आस्थापना अपलोड होऊ शकतात किंवा काही झालेल्या आहेत बघा। तर आपला अहिल्यानगर आहे, तिथे एक 200+ जागा येण्याची शक्यता आहे। भंडारा जिल्हा परिषदेमध्ये जवळपास 700 जागा आहेत। त्यानंतर नागपूर 450 जागा, गडचिरोलीमध्ये जवळपास 1000 जागा आहेत। त्यानंतर सोलापूर 400 जागा, परभणी 100+ जागा आहेत।
पालघरमधलाही आकडा खूप मोठा आहे, 550+ जागा येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अमरावतीचा पण आकडा मोठा आहे, 550+, तिथे पण 560+ जागा आहेत. जालनामध्ये 200 ते 250 जागा जालना जिल्हा परिषदेच्या येऊ शकतात. गोंदिया जिल्हा परिषदेच्या 590 म्हणजे जवळपास 600+ जागा आहेत. त्यानंतर नांदेड, चंद्रपूर, नांदेडच्या 700+ जागा आहेत, चंद्रपूरच्या 450, सांगली जिल्हा परिषदेच्या 300 जागा. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या जवळपास पुणे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका जर धरल्या तर 700-750 जागा येतील. एकट्या जिल्हा परिषदेच्या 400 ते 500च्या दरम्यान जागा अपलोड होत आहेत. अहिल्यानगर 200, धुळे 300 या पद्धतीने मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने. त्याचबरोबर यामध्ये नाशिक, नांदेड याच्याही भरपूर जागा येणार आहेत. तर हा आकडा बऱ्यापैकी 10,000 क्रॉस करत आहे. म्हणजे जवळपास आपल्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 10,000+ जागा येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मेरिट हे जे आपण अगोदर अज्यूम केलं होतं त्यापेक्षा बऱ्यापैकी खाली येण्याची शक्यता आहे. त्यानंतर यावेळी संस्थांचा आकडा हा फार मोठा आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला 6वी ते 12वीसाठी संस्थांच्या जागा जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतील. 9वी, 10वी, 11वी, 12वीसाठी संस्थांचं मेरिट थोडंसं हाय जातं आपल्याला माहीत आहे, पण तो जागाही त्याच प्रमाणामध्ये आहेत. तर आणि त्या जवळपास 8,000 ते 10,000 जागा येतील. ऍक्च्युअल आता अजूनही 10 दिवस मुदतवाढ आहे, तर त्यामुळे तो आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ज्या जिल्हा परिषदा किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा ज्या प्रायव्हेटच्या संस्था असो ज्यांचं शेवटच्या स्टेपमध्ये जे होते तर त्या जाहिराती वगैरे अपलोड होतील आणि आता लवकरच आपल्याला त्या जाहिराती बघायला मिळतील. आता सर्वांच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की भरपूर जाहिराती येतील आणि आता मला प्रेफरन्स कमी प्रमाणामध्ये भरण्याची संधी मिळणार आहे. जसं की विदाऊट इंटरव्ह्यूचे आपल्याला 100 प्रेफरन्स आहेत, परंतु विथ इंटरव्ह्यूसाठी आपल्याला केवळ 50 प्रेफरन्स भरायचे आणि एवढ्या मोठ्या जाहिराती आपल्यासमोर आहेत. तर मग मी आता नेमकं कुठले प्रेफरन्स भरू जेणेकरून माझं सिलेक्शन होईल. तर या संदर्भामध्ये मी एक वेगळा डेडिकेटिव्ह व्हिडिओ घेऊन येणार आहे, परंतु यामध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. काय होतंय आता असं झालंय, बऱ्याच जणांच्या मनामध्ये हाच प्रश्न निर्माण झाला की मी नेमके आता प्रेफरन्स कसे भरू. बरेचसे आपले अभियोग्यताधारक आहेत ते अगदी 1ली ते 12वी पर्यंत पात्र आहेत आणि मग त्यामुळे त्यांना हा प्रश्न पडतो की नेमकं मी कसे प्रेफरन्स देऊ. त्यामध्ये आपण बघतोय की वेगवेगळ्या लोकांनी जाहिराती केल्यात की आमची बॅच जॉईन करा, हे करा, ते करा. खरं तर त्या गोष्टीची अजिबात गरज नाही. फक्त एवढं आहे की तुम्हाला अभ्यासपूर्वक प्रेफरन्स द्यावे लागतील, हे मात्र नक्की. तर सगळ्यात अगोदर स्वतःचा जिल्हा आपण कव्हर करणारच आहोत, परंतु आपल्या कॅटेगरीला जास्तीत जास्त कुठे जागा आहेत अशा आपण समजा आपण जर आपले 100 आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूसाठी ऑप्शन द्यायचे आहेत, जरी तुम्ही 1ली ते 12वीसाठी असाल तरी देखील आपल्या कॅटेगरीला आणि समजा जर तुम्हाला जिल्हा परिषद हे तुमचं टार्गेट असेल तर 1ली ते 5वीच्या सर्वात जास्त जागा जिल्हा परिषदांना असतात. त्यानंतर जर तुम्ही 6वी ते 8वीसाठी पात्र असाल तर तिथल्या जागा सायन्स मॅथच्या खूप जास्त आहेत, लँग्वेज किंवा समाजशास्त्राच्या जागा कमी येतात. मग कमी जागा जर असतील तर तिथं सिलेक्शन होण्याची शक्यता थोडीफार कमी असते. त्याचबरोबर 9वी 10वीचं मग 9वी 10वीला तुम्हाला झेडपीला मिळणार नाही. झेडपी किंवा तुमच्या ज्या काही तिथे संस्थेला जावं लागेल. मग त्यांचं टार्गेट आहे की मला जिल्हा परिषद मिळायला हवी, तर त्यांनी 1 ते 5ला आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत, कुठल्या जिल्ह्यांमध्ये आहेत त्याची यादी एकदा काढून घ्यायची. जे लोक आता जॉब अजिबात म्हणजे त्यांना सिलेक्शन कुठे घेतलेलंच नाहीये तर अशांनी मग सर्वात जास्त जागा आणि त्यानंतर अशा ठिकाणच्या की मागच्या वेळी ज्या ठिकाणी मेरिट आपल्या कॅटेगरीचं थोडं खाली लागलंय अशा जिल्हा परिषदांमध्ये जर जाहिराती आल्या असतील तर ती जिल्हा परिषद नक्कीच आपल्या लिस्टमध्ये इन्क्लूड करावी. खरं तर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती देण्यासाठी एवढा प्रॉब्लेम येणार नाही, कारण 100 जागा आहेत तर त्यामुळे बऱ्यापैकी तुम्ही जागा तिथे कव्हर करू शकता. सर्वात जास्त प्रॉब्लेम तुम्हाला संस्थेच्या जाहिरातींमध्ये येणार आहे. त्यातल्या त्या संस्थेमध्ये जर तुम्ही 1 ते 5ला जाऊ इच्छित असाल तर तिथे जागा बऱ्यापैकी असतात. 6वी ते 12वीसाठी संस्थेमध्ये जागा असल्या तरी देखील संस्थेमध्ये जाणाऱ्यांची बघा मित्रांनो लाईट गेली होती आणि पुन्हा लिंक तुटते. तर संस्थेमध्ये ही सेमच गोष्ट होणार, परंतु संस्था ही टार्गेट जर तुम्ही ठेवली तर संस्था ह्या तुम्हाला अशा निवडाव्या लागणार आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही म्हणजे 100% तुम्ही तिथे जाणारच आहात
अशा संस्था तुम्ही टार्गेट करा. त्यातल्या त्यात तुमच्या जिल्ह्यातल्या जर संस्था असल्या तर जास्त बेटर असेल. त्यात मग संस्था टार्गेट करत असताना मग तुम्हाला तेच बघावं लागेल. जर तुम्ही 1ली ते 5वी साठी आहात, 6वी ते 8वी साठी आहात आणि संस्था करत असताना किंवा संस्था घेत असताना थोडी संस्थेची माहिती अगोदर घेऊन ठेवणं गरजेचं आहे. एकदा संस्था वगैरे अपलोड होऊ द्या. अपलोड झाल्यानंतर त्या संस्थेची माहिती घ्या की ती कशा पद्धतीची संस्था आहे. मग ती संस्था आपल्याला बघा तुम्हाला 1ली ते 5वीला येणार, 6वी ते 8वीला येणार, 9वी 10वी साठी पण येणार आणि 11वी 12वी साठी पण येणार. मग अशा वेळी एक संस्थेचं 4 वेळा प्रेफरन्स मला टाकायचं आहे का? खरंच ती संस्था तशी आहे का की मी ती एक संस्था 4 वेळा टाकू? हा पण तुम्ही विचार करायला हवा. त्याचबरोबर एखादी संस्था अशी असते की जिथे कमी जागा आहेत परंतु ती संस्था नावाजलेली असते. मग जर आपल्याला खूप जास्त मार्क्स असेल तर तुम्ही तिकडे जावं. जर तुम्हाला ॲव्हरेज मार्क्स असेल तर तुम्ही विचार करा की मी ही संस्था टाकल्यानंतर पर्टिक्युलर कुठली का असे ना, मी ती संस्था टाकल्यानंतर मेरिट माझ्यापर्यंत येईल का, हा तुम्ही सारासार विचार करा. आता तुम्हाला वाटत असेल की मॅडम हा तुम्ही आम्हाला विचार करायला लावता, आम्हाला खरंच समजेल का? मग त्यासाठी आम्ही कुणाला तरी विचारावं किंवा बॅच जॉईन करावी. मित्रांनो, कुठेही तुम्ही बॅच जॉईन केली तरी त्या ठिकाणी कुणाचं मेरिट लागेल हे त्यांनाही सांगता येणार नाही. त्यामुळे हा तुम्हीच विचार करा. कारण जर चूक झाली तर ही स्वतःमुळे झाली तर तुम्ही त्या गोष्टी एक्सेप्ट करू शकतात. पण कुणामुळे जर तुमचं सिलेक्शन राहिलं आणि इतर ठिकाणी कमी मार्क्सवाल्यांचं जर सिलेक्शन होत असलं तर त्याचा पश्चाताप तुम्हालाच येणार आहे. आता हे कसं या व्हिडिओमध्ये एकत्रित सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे मी यामध्ये इतकं डिटेल या संदर्भात बोलणार नाहीये. परंतु तरी मी तुम्हाला सांगेल की बी पॉझिटिव्ह. खूप म्हणजे जर तुम्हाला ॲव्हरेज मार्क्स असतील ना, 120 प्लस मार्क्स असतील ना तर तुम्ही खरंच निवांत राहा. ॲव्हरेज मी 120 प्लसच म्हणते कारण जर ओपनमध्ये असाल तर तुम्हाला 130 प्लस मार्क्स असतील ना तर तुम्ही खरंच खूप सेफ आहात. कॅटेगरीमध्ये असतील तर 120 प्लस तुम्ही सेफ आहात. त्यानंतर मी कॅटेगरी वाईज एखाद्या वेळी अनालिसिस करण्याचा प्रयत्न करेल. कारण लास्ट इयर 2024च्या भरतीमध्ये जे मी अनालिसिस केलं होतं बऱ्याच जणांना माहिती अगदी मी 90% तरी म्हणेन, मी 100% म्हणू शकते परंतु 90% जरी मी म्हटलं तशा पद्धतीने मेरिट गेलेलं होतं. आता यावेळी फक्त एकच ड्रॉबॅक आहे यामध्ये की आपल्याला लिमिटेड प्रेफरन्स दिले. त्यामुळे असं होणार आहे की एखाद्या कॅटेगरीचं एखाद्या जिल्ह्याचं मेरिट हे बऱ्यापैकी खाली जाईल तर एखाद्या कॅटेगरीचं एखाद्या जिल्ह्याचं मेरिट बऱ्यापैकी वर जाणार आणि कमी मार्क्सवाले लागणार, जास्त मार्क्सवाले राहणार. किंवा एखाद्या संस्थेमध्ये कमी मार्कवाल्याचं सिलेक्शन होईल, एखाद्या संस्थेमध्ये तेच सेम क्वालिफिकेशन आहे परंतु जास्त मार्क्स असतानाही त्याचं सिलेक्शन होणार नाही. या गोष्टी इथे मात्र नक्कीच होऊ शकतात. त्यासाठी हे सगळं गणित प्रेफरन्सचं आहे. पण तरी पण माझं असं म्हणणं आहे की अजिबात तुम्ही कुणाला विचारून प्रेफरन्स भरू नका. तुम्ही तुमचा अभ्यास करा, या संदर्भात तुम्ही विचारा परंतु तुम्हाला वाटेल तसेच तुम्ही प्रेफरन्स द्या. मी पुन्हा सांगते, ज्यावेळी प्रेफरन्स येतील त्या संदर्भामध्ये आपण बोलूच. आणि आता लवकरच भरती होणार आहे. खरंच पॉझिटिव्ह न्यूज आहे आणि बऱ्यापैकी चांगल्या जागांची भरती होणार आहे. काही कॅटेगरीचे, काही समांतर आरक्षणांमधले किंवा महिला उमेदवारांचेही मेरिट अगदी 2 डिजिटपर्यंत येऊ शकतात. भरपूर जागा आहेत म्हणून खरंच इथपर्यंत येऊ शकतात. परंतु ज्या पद्धतीने यावर्षी रिझल्ट लागला आहे, 2025चा जो रिझल्ट आहे, बऱ्यापैकी चांगले मार्क्स विद्यार्थ्यांना आहे. 150 प्लस 140 प्लस आकडा खूप जास्त प्रमाणात आहे. आपण याद्या बघितलेल्या आहेत. त्यामुळे चांगल्या शाळा किंवा हाय मेरिटवाल्यांना त्यांना बऱ्यापैकी हव्या त्या गोष्टी मिळणार आहेत. ॲव्हरेज मार्क 120 प्लस हेच ॲव्हरेज मार्क्स असणार आहे. परंतु बघा, तुम्ही बघितले काही समांतर आरक्षण किंवा काही कॅटेगरीचं जे मेरिट आहे ते खालीवर होतं. त्या पद्धतीने ते 2 डिजिटपर्यंत जाऊ शकतं. बाकी सर्वांना म्हणजे खूप खूप शुभेच्छा याच्या पुढच्या प्रवासासाठी. त्यामध्ये मी सोबत राहण्याचा तुमचा नक्कीच प्रयत्न करेन. तुम्ही खरंच खूप विश्वास दाखवतात की गेले काही दिवसांपासून मी व्हिडिओ बनवत नाही कारण भरपूर जबाबदाऱ्या आहेत. इथे राहून एक शिक्षकी शाळा, मुख्याध्यापक चार्ज, त्यामुळे बऱ्यापैकी जबाबदाऱ्या असल्यामुळे मला एवढे दिवस पुन्हा गॅप घ्यावाच लागला आणि त्याचमुळे तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करते परंतु ते जमलं नाही. परंतु तुमचा एवढा माझ्यावर विश्वास आहे की अगदी मला पर्सनल मेसेज करून, कॉल करून, जुन्या व्हिडिओवर कमेंट करून तुम्ही मला प्रश्न विचारतात आणि त्याचमुळे मी विचार केला की आपणही काहीतरी तुमचं देणं लागतो. आपण जर आपल्याला एवढ्या जुन्या व्हिडिओजवर कमेंट येत आहेत तर आपण व्हिडिओ बनवायला हवा. त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तुमच्या मनामध्ये आता काहीही डाऊट असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर हाईपचं बटन देखील क्लिक करा म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि पुढे नेमके प्राधान्यक्रम आपण कसे द्यायचे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत वेगळा आणि जे आपल्या प्रायव्हेट संस्था आहेत त्या बाबतीत वेगळा, असे 2 व्हिडिओ मी नक्कीच आता येत्या काही दिवसांमध्ये घेऊन येईल. तर त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.